नमस्कार मंडळी, मी वीरेंद्र देवस्थळी. आमच्या स्मार्ट या चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमचा पुढचा व्हिडिओ कोणता आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन आम्ही आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिलीच आहे. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, साधारणपणे 5-6 वर्ष झाली असतील. मोबाईलमधील एका खेळाने अख्ख्या जगावरती अधिराज्य केलं होतं. सगळे लोक त्या खेळामध्ये अगदी बुडून गेले होते आणि त्याची सवय नवे व्यसन सगळ्यांना लागलं होतं. हळूहळू त्या खेळातून लोक बाहेर येऊ लागले आणि पुढे नेमका कोविड आला. इतके वर्ष मोबाईल वापरू नका असं सांगणारे पालक मुलांच्या हातात मोबाईल देऊ लागले. पर्यायच नव्हता, कारण शिक्षण घेण्यासाठी मोबाईल हे एकमेव साधन होतं. आणि त्याची मुलांना इतकी सवय लागली की अभ्यास राहायला बाजूला, तर या मोबाईलवरती अनेक खेळ खेळणं किंवा रील्स पाहणं यासारखे प्रकार चालू झाले. इतके वर्ष मुलांचं जे अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेशन होतं ते यामुळे पूर्णपणे बिघडून गेलं. पालक चिंतेत गेले. कालपर्यंत सिन्सिअर असलेला मुलगा आज असा कसा झाला, एवढा डिस्ट्रॅक्ट कसा झाला, त्याचा अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट का होत नाही, तेवढा हट्टी आग्रही का झाला, ह्यामुळे पालकांना फार चिंता वाटू लागली. आणि खरंच मुलांचं झालंही तसंच. अगदीच चांगले गुण मिळवणारी मुलंसुद्धा पार या मोबाईलमध्ये अडकून गेले. अभ्यासात लक्ष नाही, शाळेत जाणं नाही, कुठे बाहेर फिरायला जाणं नाही, की घरातल्या मंडळींशी बोलणं नाही. आईवडील खूप बेजार झाले होते. आणि जेव्हा मुलाच्या हातून मोबाईल काढून घेतला गेला तेव्हा त्याने हट्टीपणा करायला सुरुवात केली, फार त्रास द्यायला सुरुवात केली. खरं तर खूप लहान मुलं त्रास देतात, परंतु या मोबाईलमुळे फक्त लहान मुलं नाही तर अगदी 9वी-10वीतली मुलंसुद्धा फार त्रास द्यायला लागली. घरामधली संपूर्णपणे शांती बिघडून गेली. आता या परिस्थितीवरती मात कशी करायची, आणि मग त्यामुळेच अर्थात सल्ला घेतला गेला सायकोलॉजिस्टचा. अनेक मंडळींनी सायकोलॉजिस्टकडे जाऊन याच्यावर पर्याय काढण्याचा प्रयत्न केला. काही मुलांमध्ये फरकही पडला, परंतु जी लोक सायकोलॉजिस्टकडे जाऊच शकली नाहीत किंवा कसं जायचं हा प्रश्न आला, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत. मोबाईलच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम, एकूणच स्क्रीन टाईममुळे होणारे दुष्परिणाम हा आमच्या पुढच्या व्हिडिओचा विषय आहे. विषय खूप महत्त्वाचा आहे, खूप गंभीर आहे आणि आजच्या काळाला धरून आहे. तर न विसरता जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आमचा चॅनल लगेच सबस्क्राईब करा. आपल्या ओळखीमध्ये जर का अशी कोणी मुलं असतील जे मोबाईलमध्ये पूर्णपणे अडकून गेले आहेत, ज्यांना मोबाईलचं व्यसन लागलं आहे, अशा मुलांना आणि त्याच्या पालकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्याचा फायदा सगळ्यांना होऊ शकेल याची खात्री आहे. नमस्कार.